तर सुप्रभात मंडळी. तर आज आपली एक छोटीशी शॉर्टशी एक राईड होणार आहे. आपण सकाळी निघणार होतो 6 वाजता आणि आता वेळ बघताय तुम्ही 7:14 झालेली. लेटचं कारण काय तर आपण उठलोच नाही यावेळेस. खूपच उशीर झाला. तर चला आपण निघूया आता फटाफट. शॉर्ट राईड आहे, एकदमच शॉर्ट राईड आहे. म्हणजे जे आम्ही शॉर्ट राईडचा प्लॅन केलेला त्याला अजून आम्ही शॉर्ट केलं आहे. साधारण मी राईड मला वाटतं 1 महिन्याच्या नंतरच करतो आहे. तर त्याच्यामुळे कसं होतं आहे की मला गोष्टीनं लक्षातच येत नाहीत की काय काय करायचं करून असं सगळं विसरतच चालू आहे. रायडिंगची एवढी जर अशी परिस्थिती झाली की 1 महिन्यानंतर आपण राईड करतात तर त्रास आहे हवा. आणि या राईडच्या नंतर म्हणजे बेसिकली एक थोडीशी यूज टू होण्यासाठी राईड केली आहे मी. ह्याच्यानंतर आपण एक कोस्टल राईडचा प्लॅन केलेला आहे जी स्टार्ट होते माझी 24 तारखेला. तर 24, 25, 26, 27 जे महाशिवरात्रीचे डेट्स आहेत त्याच तारखेला आपण जाणार आहे कोकणामध्ये. तर कोकणामधले पब्लिक तर फार एक्सायटेड असतील आपले व्हिडिओज बघायला, कारण का खूप सारे आपले कोकणामधले व्ह्यूअर्स आहेत. त्यांना सगळ्यांना मनापासून आपलं धन्यवाद की आपण एवढे सपोर्ट करतात मला. कोकणातले व्हिडिओ आपले बोलले तर ही सगळे एकदम मजबूत हिट जातात सगळे व्हिडिओज. तर आपल्या नेहमीचा मीटिंग पॉईंट पेट्रोल पंपवरती योगीनगरच्या जस्ट समोर. तर आपल्याबरोबर अजून एक पार्टनर राईडरला जॉईन होणार आहे जो की ठाण्यावरनं येणार आहे आणि तो घोडबंदरला आपल्याला भेटणार आहे. तर मी फ्यूल तर भरत नाही, 180ची रेंज आहे. हार्डली माझी 50 किलोमीटर वन साईड रायडिंग आहे. तर साधारण 100 किलोमीटरच्या आत होऊन जाणार आहे. चला निघूया. गणपती बाप्पा मोरया, साईनाथ महाराज की जय, हर हर महादेव. तर आपली ऑफिशियली राईड चालू झाली आहे. जरा यूज टू व्हायला लागेल, कारण का मला अर्ध्या गोष्टी असं वाटतात की मी पहिल्यांदाच वापरतो आहे. बाईक पण तशी आपण आपली नवीनच आहे. हार्डली 1-2 राईड केला असेल आपण याच्यावरती. एक माथेरानची झाली होती आणि एक अलिबागची झाली होती. बाईक घेऊन आपल्याला साधारण 3 महिने तरी झाले आहेत. तर सूर्यदेव पण आले आहेत. सूर्यदेवला प्रकट होऊन अर्धा तास झालेला आहे. जेड बघा मस्त जे गोल्डन आर्स संध्याकाळी असतात ते सकाळचे हे गोल्डन आर्स आहेत. आणि असे डोंगर वगैरे आहेत. पाटीसलबागच्या डोंगराच्या पाठून सूर्य येतोय मस्त. हा तर घोडबंदर रोडला पोचलोय. थंडी अजून जरा वाढली आहे. सूर्य तर आहे वरती पण थंडी मस्त येते. तरी मोठी राईड करायची होती. आम्ही जैसलमेरचा प्लॅन पण करत होतो बट काय माहिती यार मोठे राईड्स होतच नाही आहेत आपल्या. कोस्टल रूटचा आपला 110% शुअर आहे की आपण कोस्टल राईड करतोय. पूर्ण प्रॉपर कोस्टलच्या रोडवरनी आम्ही जाणार आहे. म्हणजे जे प्रॉपर समुद्राच्या बाजूने जे रोड आहेत त्या रोडवरनं जाणार. खूप मजा येणार आहे. खूप धमाल व्हिडिओ असणार आहे तो. आणि तेव्हा आपले 3च मित्र आहेत. म्हणजे आम्ही 3 जण आहेत. मी भार्गव आणि मल्हार. तर 3 असले की माहितीच आहे तुम्हाला धमाल असते फुल. तर इकडे आपला एक मित्र पण भेटणार आहे. इम्पल्स घेऊन मला वाटतं हाच आहे. येस टक्स. कैसे है? कभी आया? जल्दी आया लगता है तू. हाँ अरे हम लोग उठे ही 6 बजे इसलिए फ़ोन किया तभी उठे हम लोग. तर 2 मिनटं बोलूया आणि पुढे आपण कंटिन्यू करू. तर झालं 2 मिनटाचं डिस्कशन आपलं. तर मी सगळ्यात पुढे राहतो. त्याच्या पाठी एक्सपल्स, कारण का जरा नवीनच रायडिंग करतो आहे तो. नवीनच आहे तर त्याला मध्ये ठेवायला लागेल. आणि लास्टला भार्गव. आता आपलं वसई विराड या साईडचे जे अहुराला वगैरे जातात ते सगळे राईड्स मोस्टली तरी सगळे बंद आहेत. रोडच एवढे खराब करून ठेवले ते अरे लोकांनी. तर आज मला बघायला मिळेल, कारण का फायनली आपण मला वाटतं खूप वर्षानंतर या रोडला जातो आहे. तर आज आपल्याला कळेल की या रोडची काय दशा झाली. आता त्या रोडला फुल गर्दी झाली आहे आणि हा रोड आता रिकामा आहे. अजूनपर्यंत तरी रिकामा आहे. तर कोस्टल राईडबद्दल सांगू तर खूपच मस्त. म्हणजे आपण इकडनं जाणार अलिबागवरनं जे कोस्टल राईड आहेत जे आपले फेरीज वगैरे आहेत जे कनेक्टेड आहेत वगैरे त्या सगळ्या फेरीज वगैरे करून आपण जाणार आहे हेदवीपर्यंत. हेदवीला मल्हारचं गाव आहे. तर हेदवीला आपण पोहोचल्याच्या नंतर आपण स्टे करून परत नेक्स्ट दिवशी आपण जाणार आहे रत्नागिरीला. आणि रत्नागिरीचा पण हा दिवस एक पोचण्यातच आपण पूर्ण घालवणार आहे. इवन अलिबाग ते हेदवी जे आहे ते पण आपण मस्त फिरत सगळीकडे जाणार आहे. जे काही आपल्याला बघायला हवं जिकडे थांबायचं वाटेल तिकडे आपण थांबणार आहे. तर गावात महाशिवरात्र ही कशी साजरी होते, काय काय असतं त्याच्यामध्ये, हे सगळं पण आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि कोकण कोस्टल राईडच्या आधी आपल्याला ग्लव्ज घ्यायचे आहेत, कारण का माझे जे प्रो रायडर जे ग्लव्ज आहेत एकदमच बेसिक आहेत आणि खूपच हाताला हे होत राहतं, म्हणजे खाज येते त्याच्यामध्ये. असे झाले ते. आपलं बजेट साधारण 2000पर्यंत आहे.
प्लीज आपल्याला कमेंट करून सांगा जर तुम्हाला कुठला चांगला ग्लव्स 2000च्या आसपास माहिती असेल तर. रायनॉक्स स्कालाचे वगैरे मी बघितले आहेत, बजेटमधले आहेत. स्कालाचा एक इव्हन आवडला पण आहे मला. तर तुम्हाला कुठल्या अजून ब्रँडचे माहिती असेल की जे चांगले आहेत यूज करण्यासाठी, म्हणजे मला टच पण ॲक्च्युली एक्सेस करायला पाहिजे आणि हाफच पाहिजे, म्हणजे फुल एकदम फुल लेंथवाले नको आहेत. त्यामुळे धुकं बघा झालं इकडे मजबूत. मला असं वाटलं की दूर आहे करून, कारण का मला वास येत होता जळल्याचा, पण नाही अरे धुकं आहे, कारण का अख्ख्या एरियामध्ये मस्त पसरलं सगळीकडे. खूप मस्त वाटते. खूप दिवसानंतर अशी थंडीतली राईड झाली. होपसो कोस्टलच्या वेळेस पण चांगली थंडी मिळावी मला. तर एकच इश्यू आहे माझे, काय माहिती यार, ही करंगळी आपण काय बोलतो मराठीमध्ये याला बोटाला करंगळी आठवत नाही, म्हणजे कळत नाही मला काय ती. तर ती करंगळी आपली आहे ना हाताची, ती दुखायला लागली आहे मला. कारण का हा बोट आहे ना असं बघायला गेलं तर सपोर्ट ग्रिप पकडत नाही, तर थोडासा हवायतच असतो तो, तर त्याच्यामुळे कदाचित तसं दुखत असावी. असं या बोलण्यामध्ये सांगायलाच राहिलो की आपण चाललोय कुठे. तर आपण शॉर्ट राईड करत होतो, ती आपण जात होतो अहुरापर्यंत, तर आपण आता जातोय वांद्री लेकपर्यंत. तर वांद्री लेक साधारण माझ्या घरापासून 54 किलोमीटर्स आहे, विरारच्या थोडासा पुढेच आहे. पुढच्या अगोदरची गर्दी लागली आहे मजबूत. फक्त यार जरा जागा ठेवा आम्हाला जायला, बाकी आम्हाला तरी निघू दे, तुम्ही लटकून बसा. गाडीतनं जातो आम्ही जेव्हा, आम्ही पण असेच. आजकाल मुंबईच्या बाहेर निघायचं म्हटलं ना की बाई डोक्याला त्रास आहे नुसता. हे अशा लाईनीत उभा राहा, टोलच्या लाईनीमध्ये 15-20 मिनटं, कुठे ट्रॅफिक असेल काय असेल तर मग मस्त अर्धा तासाचा जाम लागलेला असतो. मी जाऊ उडी 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 उडी. आता जस्ट हायवेला थांबले मॅप चेक करायला. मी जे गेस केला होता साधारण 50 किलोमीटरच्या नंतर थांबायचं ते बरोबर होतं. 50 किलोमीटर झाले. आता इकडं हा ट्रक उभा आहे, नाही तर दाखवलं असं इकडे ट्रकच्या पुढूनच आपल्याला राईट टर्न मारायचं आहे वांद्री लेकसाठी. हे बघा हे ग्लव्स बोलत होतो मी, हे घ्यायचे आहेत. रोडच्या अगोदर आपल्याला 2-3 गोष्टी घ्यायच्या आहेत, ज्या की एकतर सगळ्यात आधी तर ग्लव्स पाहिजेत मला. ग्लव्स माझे काही बरोबर नाहीत. त्याच्यानंतर दुसरा एक अँगलसाठी मला कॅमेरा लावायचा कुठेतरी. मी विचार करतो इकडे कुठेतरी बसवायचा. तर हा जातो वरून हायवे आणि खाली उतरलो आहे .51 किलोमीटर्स. आता राईट कुठे यार लक्षात नाही, इथेच आहे की नाही. हाच एकच राईट आहे इकडे. हा जातो वांद्री लेककडे. आणि हे आहे कुठलं, हे फेमस हॉटेल आहे, नाव काय याचं विसरलो मी. फायदा लास्ट टाइम इकडे वडापाव खाल्ला होता आणि कारण पोट खराब झालेलं माझं या कॉर्नरवरती. आपण 50 किलोमीटरची राईड करून पोचलो आहे वांद्री लेकच्या जवळ. असं आल्या ना इकडे मुंबईच्या जवळ पण अशा जागा आहेत ना, असं गावी आल्यासारखी फिलिंग येते. हे बघा ना पूर्ण ते कवळालू ज्यांच्या घरांना कौलं असतात, कौलारू कळालं मला, कौलारू घरं. तर बघा तशी आपली थोडी कोकणातल्या स्टाईलची आहेत घरं इकडे पण. ही सगळी भात शेती आहे वाटतं. हा रस्ता बघून ना मला त्र्यंबकेश्वर राईडची आठवण आली. तर त्र्यंबकेश्वर राईडमध्ये पण असेच मस्त थोडे मोठे आहे त्याच्यापेक्षा हायवे, कारण का तिकडे ट्रक्स वगैरे खूप सारे कंटिन्युअसली चालूच असतात. तर त्या रोडची आठवण. आणि जेवढा कडक रोड आहे ना, एवढे टर्न्स आहेत त्याच्यामध्ये, एवढे बेंड्स आहेत की बायकर्स लोकांसाठी तर फुल धमाल आहे रोड. तो व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती आहे, मुंबई टू त्र्यंबकेश्वर राईड. तुम्ही सर्च करू शकता माझ्या चॅनलवरती, किंवा मी यावरती आय बटन पण देईन, त्याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता. खूपच धमाल आणि खूपच क्रेझी रोड आहे तो वाला. तर मस्त भारी रोड आहे. गावागावात ना अशी चढण वगैरे आहेत ना, तर मजा येते, काहीतरी एक्साइटमेंट वाटते. आणि आज तर बऱ्यापैकी सगळं रिकामं वाटतं आहे. जेव्हा लास्ट टाईम आपण इकडे राईड केली होती तेव्हा संडे होता आय गेस, तेव्हा कच्चाकट भरलं होतं. तर आपल्याला पाण्यापर्यंत यायचं तर तिकडनं खालून कुठून तरी फिरून जावं लागेल. तो पण रस्ता बघूया आपल्याला कुठे मिळतोय का. लास्ट टाइम आपण इकडे थांबलो तर तिकडेच थांबूया. अरे वा, तलाव भरलेलं आहे पूर्ण.
तेव्हा खालपर्यंत लोक पोचलेली आहेत. तिथपर्यंत बाईक जात नाही कारण का तिकडे मध्ये स्टेप्स आहेत. मला आत्ता आठवलं. तर अर्ध्या लोकांनी तिकडे तलावाच्या जवळ लावलं. आपण इकडे वरती चढलो आहे. काय करूया माहिती नाही. काय करे इकडे थांबूया की खाली जायचं आहे तिकडे? लास्ट टाइम सारखं. लास्ट टाइम आहे इकडे हिमालयन चढवलं होतं ती. इकडनं मस्त तेव्हा चिखल पण होतं. तिकडनं मस्त चढवत इकडे आलं होतं. हां आता फ्यूल इंजेक्टरचा आवाज चांगला येतो ना. आता आधी अशी बुटबुट 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 त्याचं फ्यूल इंजेक्टर मी चेंज केलं आहे कालच. कारण का बाईक आपली आयडल करायला जातो तेव्हा बंद होते. पण आता पण झाली 2-3 वेळा. तर थ्रॉटल बॉडी क्लीन करावी लागेल. ॲक्च्युली आधी थ्रॉटल बॉडीच क्लीन करायची होती मला, बट ते जरा उलटं झालं. हाईट अशी एवढी वरती आणि तो खाली वांद्री लेक आहे. तर लेकच्या पायापर्यंत पण इकडे आता कॅम्पिंग साईट वगैरे आहे तिकडे आतमध्ये. इकडनं आतून मॅपवरती तर दिसतं आहे मला. जर तिथपर्यंत बघू, जर नीट असेल रोड तर आपण घेऊन जाऊ. कारण का मगजमारी आपल्याला करत बसायला आला कंटाळा. आपला इकडे रस्ता मिळाला आहे, थोडा बरा तरी वाटतो आहे. जाऊ शकते गाडी. घाल्या बाईक असण्याचा हा एक फायदा. वाटेल तिकडे घुसा. असे रस्ते बघितले तर स्पीड वाढते. एवढा वेळ प्लेन जर रोड होता तेव्हा पळवायचं मन नाही केलं. आता रस्ता कुठे नाही वाटतं. नो पार्किंग, प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. फक्त ऑफ रोडचा थोडासा पॅच दिलेला त्याने आपल्याला एन्जॉय करायला. काय करतोय? शूटिंग्स. हे करायला जरा मजा येते. हे पण पहिल्यांदाच एक्सपेरिमेंट आहे आपला. ऑफ रोडिंगची काय आपण ट्रेनिंग वगैरे तर घेतली नाही आहे. पाय आपले स्वतःहून खाली येत आहेत. यार हा रोड कायचा काय मोठा आहे. किती वेळा मी जातच चाललो आहे. आता लेक दिसत नाही. आता माहिती नाही कुठपर्यंत पोचलो आहे. नाही आहे थोडं थोडं पाणी दिसतंय सगळीकडे आपल्याकडे. हा असा आतला पोर्शन आला आहे. म्हणजे वॉटरफॉलचं जे पाणी असेल, मी पाठीच कुठेतरी वॉटरफॉल असेल त्याचं पाणी इकडे याला कनेक्ट होतं आहे. अरे माती बघ एवढी उडली आहे छायला कॅमेऱ्यावरती. चालवत जाऊ नंतर कळालं पुढे संपलं. जीपीएस खाली लोकेशन देख ना. लोकेशन तो आ ही जाएगा ना. वांद्री लेक कॅम्पिंग पॉइंट. आपण घुसलो होतो तेव्हा वांद्री लेक कॅम्पिंग पॉइंटच होता. बाइक वाले को पूछा तू? नहीं पूछना चाहिए था. जस्ट गए हम लोग, जैसे ऊपर आए ना. कैंपिंग पॉइंट किसका तो प्राइवेट रहेगा, इसके लिए गेट बंद है. मेरे को तो लगता है मैप पे वो तो नहीं दिखा रहा था. वही दिखा रहा था. हाँ वही रहेगा. चल जाऊया पार्टी. आगे जाके भी क्या करेंगे. कुठे जातोय कारण का तो लेकच संपला. हाँ लेट्स गो. यांची ना फक्त बांबू असणार खाली. फक्त बांबू वरती पाईप आहेत ते. मी नंतर बघितले. हा तेच आहे. पण हे ते प्लॅस्टिकचे वाटतात बांबू. पण हे कुठे जाऊन फिशिंग करून येत आहेत काय? चल वर जाऊन बघूया. तिकडे तर चला आपली ही वन साईडची ट्रिप कंप्लीट झाली आहे. आता रिटर्न एक नाश्ता करूया. चहा कॉफी स्नॅक्स काहीतरी करून एक हॉटेल शोधलं आहे ऑनलाईनच. चलो लेट्स गो बडी.
फायदा हे शूज बघा यार, माझे हे घेतले होते पॉलिश बिलिश करून आणलेले. गिअर लिव्हरला माझ्या रबर नाही लावल्या मी, जे प्रोटेक्टर असतं शू प्रोटेक्टर ते नाही लावलं, त्याच्यामुळे शूजची जरा हालतच खराब झाली. पूर्ण वरच्या चितड्यासारखं असं गॅप झालं आहे. शू प्रोटेक्टर घेऊन ठेवला पण तो लावायलाच नाही मिळाला मला. खतरनाक आहेत रे. वॉल्वो भाई की एसी केबिन आहे. एक केबिन वगैरे एसीची आहे. हा रस्ता कुठे आहे आता, सफाळी वगैरे तो आहे काय? तर आता जस्ट इकडे बाहेर आम्ही थांबलो खायला. खुद खो जाओ. अरे पण हॉटेलचं नाव काय? श्रुतिका कॉर्नर. श्रुतिका कॉर्नरमध्ये वडापाव वगैरे खाऊ. इकडे समाप्त होते सगळे आपल्या दिशेने. भार्गवचा माझ्याबरोबर आहे, फक्त हा ठाण्याला जाईल आता. बंद हो गया. क्या फिर अभी आ रहा है कोकण की नहीं आ रहा है? कोकण आएगा की नहीं आएगा? चला आता ही एक शॉर्ट आपली राईड इकडेच आपण समाप्त करतोय. भेटूया आपण कोस्टल राईडच्या ह्याच्यामध्ये. कोस्टल राईड होणार आहे, खूप धमाल होणार आहे आणि महाशिवरात्रीचं पण आहे आणि आपण कोकणात जाणार आहे. आणि कोकणामध्ये महाशिवरात्र उत्सव खूप मोठा साजरा केला जातो. तर कसं काय दोन आपण दाखवणार त्या दिवशी. एकाच दिवशी आपण 2 ठिकाणी, हेदवी आणि रत्नागिरी. हां, लवकरच राईडचे या व्हिडिओज येतील. तर तोपर्यंत आपल्या मित्रांमध्ये शेअर करून ठेवा. कोणाला कोस्टल राईडचा काय प्लॅन करायचा वगैरे असेल काय तर नक्की तुम्ही आपले काय सजेशन्स देऊ शकता. या व्हिडिओमध्ये पण तुम्ही टाकू शकता की कोस्टल रूटचा म्हणजे कुठले लोकेशन्स आहेत वगैरे काय. अजून माझा रिसर्च पूर्णपणे झालेला नाही आहे, तो रिसर्च चालूच आहे. तर तुम्हाला काही सजेशन्स असेल तर प्लीज आपल्या कमेंटमध्ये टाकून ठेवा की कुठला मंदिर व्हिजिट करायचे, कुठली जागा तुम्हाला चांगली वाटते तुमच्या ह्याच्यामध्ये. तर नक्की आपल्याला कमेंट करून सांगा. आपण प्रयत्न करू ती गोष्ट कव्हर करायची. तर चला हा व्हिडिओ आपण इकडेच संपवतो आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा. भेटूया आपण पुढच्या कोस्टल राईडच्या सिरीजमध्ये. तोपर्यंत राईड करत राहा आणि सेफ चालवत राहा. गुड नाईट.